ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी श्रावण महिन्यामध्ये दररोज भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते आणि यातच श्रावण महिन्यामधल्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी देशभरामधून हजारो भाविक येतात। भाविकांची ही गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून आज आणि उद्या नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय। विविध मार्गांवरून 290 बस या त्र्यंबकेश्वरला धावणार आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी जे ब्रह्मगिरी पर्वत आहे त्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी जिल्हाभरासह इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असतात आणि त्याच अनुषंगाने यंदा देखील भाविकांची गर्दी बघता राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जादा बसेसचं जे आहे ते या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार या ठिकाणच्या बस स्थानक मेळा बस स्थानक परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर जादा बसेस या ठिकाणाहून सुटल्या जाणार आहे। सर किती बसेसचं यंदाचं नियोजन? राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांची गर्दी बघता आता तिसरा रविवार आणि सोमवार मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी होते, यासाठी महामंडळातर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे। त्यामध्ये नाशिक ते त्र्यंबक 190 बसेस, आंबोली ते त्र्यंबक 10 बसेस, पैठण ते त्र्यंबक 10 बसेस, घोटी ते त्र्यंबक 10 बसेस आणि खंबाळे ते त्र्यंबक 50 बसेस असे आपण 270 बसेसचं नियोजन केलेले आहे। खरं तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात, त्या ठिकाणी खासगी वाहनांना देखील बंदी असते, त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून हे सगळे प्रवासी आता त्र्यंबकच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा।